श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी. दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असतं. या दिवशी मृत्यूचे देवता यमराज, धनदेवता कुबेर आणि देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवसाचं एक खास महत्त्व आहे. धनत्रयोदशीला घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत ते 13 पटीने वाढ होते आणि म्हणून या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, जागा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केल्या जातात, जेणेकरून त्या वस्तूंमध्ये, त्या संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होत असते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. धनत्रयोदशीला धन्याचं महत्त्व आहे. धन हे धनाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अनेक जण धन खरेदी करत असतात. दुसरीकडे धनत्रयोदशीला मृत्यूचे देवता यमाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला 4 मुखी यमदीपक लावला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात, देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर सदैव राहते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शनिवार धनत्रयोदशीला सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहेत? यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती उंबरठ्यावर ठेवायची आहे. तसेच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की धनत्रयोदशी हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर उद्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केलात तर तुम्ही स्वतः बदल बघू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या, जी काही किरकिर चालू होती, जी काही भांडणं सुरू होती किंवा ज्या काही पैशांच्या अडचणी होत्या तर त्या कुठेतरी कमी झालेल्या दिसतील. बऱ्याच वेळा तुम्ही कुणाच्या घरी बघितलं असेल की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तिथे गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, तिथे थांबावंसं वाटतं. परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते. आपल्या घरात आपल्याला थांबावंसं वाटत नाही. काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे असं तुम्हाला सतत जाणवत असतं. आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी केलात तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या या कुठेतरी कमी होताना दिसतील. तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जी काही वाईट शक्ती आहे तर ते सुद्धा 100% दूर होईल. जर उद्या तुम्ही धनतेरसला हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केलात तर बघा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायम राहील. घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहील. तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी कमी होताना तुम्हाला दिसतील. तुम्हाला तुमच्या नशिबाची, भाग्याची साथ मिळेल. माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल. देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहील. तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील. आपल्या मुलांची, पतीची, कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल.
घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील. तसेच तुमची जी काही रखडलेली कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतील. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचा आपल्याला पटीने शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. म्हणून उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अतिशय चांगला दिवस आहे. दिवाळी सणाची सुरुवात या दिवसापासून सुरू होते. आणि म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो. यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपलं घर जे आहे तर ते आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे. सर्वांनीच दिवाळीची स्वच्छता केलेली असेल तरीही आपल्याला घराची फरशी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे. काही जाळं, दळमाट असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. कारण हा दिवस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा असतो. आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येत असते. म्हणून आपलं घर हे सर्वप्रथम स्वच्छ असायला हवं. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला करायचा आहे. कारण बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही येत असते. जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्व आपल्यावर असतं की आपल्या घरामध्ये आपल्याला कोणती ऊर्जा आणायची आहे. आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यांमध्ये जर तुम्हाला बदल हवे असतील तर तुमच्या घरातील वातावरण हे तुम्हाला अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल, लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला जे उपाय मी सांगणार आहे तर ते आवर्जून करायचं आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादा स्टीलचा किंवा तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरीही चालेल. आणि यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर सर्वप्रथम आपल्याला तिथे उपाय करण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे तर पहा, एक मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता. परंतु दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं आणि म्हणून आपण मातीच्या पणत्या लावत असतो. म्हणून आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या किंवा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा ठेवून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा लावायचा आहे. आता दिव्याची वात लावताना आपल्या घराकडे वात येईल अशा पद्धतीने नाही, तर बाहेरच्या साईडने ही जी वात येईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. तर दिव्याची वात अशी का लावायची आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते. या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी ही बाहेरून आत येत असते. म्हणून जर आपण बाहेरच्या दिशेने ही वात लावली तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून हा दिवा जो आहे तर तो या पद्धतीने लावायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल, गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे. आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन प्रत्येकाने आवर्जून करायचं आहे. जरी तुमच्या घराचा उंबरठा लाकडाचा नसेल, मार्बलचा असेल, लाकडाचा असेल किंवा इतर कुठलाही उंबरठा असेल तर प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यावर या दिवशी हळदीचं लेपन करायचंच आहे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते. लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत नाही. म्हणून उंबरठ्यावर हळदीचं लेपन या दिवशी तुम्हाला करायचंच आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे.
वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. आणि यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन या द्यायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक काढल्याने घरात असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. म्हणून उंबरठ्यावर मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच उंबरठ्यावर डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. तुम्ही रांगोळीने काढलीत किंवा कुंकवाने काढलीत तरीही चालेल. शक्य असेल तर ही पावलं तुम्ही कुंकवानेच काढण्याचा प्रयत्न करा. आणि ही लक्ष्मीची पावलं काढताना एक खूप महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे अशा पद्धतीने ही पावलं काढा. नाहीतर बरेच जण आतल्या साईडने बसतात आणि बाहेर लक्ष्मी जात आहे अशा पद्धतीने पावलं काढतात. अशाने काय होतं की आपल्या घरात म्हणून आपल्या लक्ष्मीची पावलं काढताना ही एक मुख्य काळजी घ्यायची आहे. आणि कुंकवाने तुम्ही ही पावलं काढली तरी चालेल किंवा तुम्ही रांगोळीने काढू शकता. यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठं कुंकवाने काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री महालक्ष्मी नमः असं लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही उंबरठ्यावर स्वस्तिक काढलेलं आहे, लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत, मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही स्वस्तिक काढलं आहे, तर प्रत्येकाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांचं एक तोरण देखील लावायचं आहे. अशोकाची पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तरीही चालेल. दिवाळीच्या सणामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी आर्टिफिशियल तोरणं असतो तर ती लावत असतो. ते लावल्याने फक्त आपलं घर जे आहे तर ते सुशोभित दिसत असतं, परंतु त्यातून कुठलीही सकारात्मकता जी आहे तर ते आपल्या घरामध्ये येत नाही. परंतु आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. धनत्रयोदशी दिवाळीचं आपल्याला संपूर्ण शुभफल जे आहे तर ते प्राप्त होत असते. म्हणून जरी तुम्ही आर्टिफिशियल तोरणं लावली तरी तुम्हाला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते नक्की लावायचं आहे. आता तुमची ही सगळी सेवा हे उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे, जो धनत्रयोदशीच्या दिवशी केला जातो. आपल्या महाशिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेला आहे आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडत नाही. सोबतच सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे ते आपल्या घरापासून दूर राहते. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. 1 दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे आणि अगदी चिमूटभर धन तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये बांधून त्याची एक छोटी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा वळून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला अटकवायला जागा असेल किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवून द्यायची आहे. आता यामध्ये जे मीठ आहे, जे लवंग आहे तर ती कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही आणि धन जे असतात तर ते आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात. म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता. आता यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य आणि सर्वात प्रभावी असा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय प्रत्येक घरामध्ये केला जातो, कारण हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही. आणि म्हणून आपल्याला या धनतेरशीच्या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे. यमासाठी एक दिवा लावायचा आहे. आता तो कसा लावायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा एक मोठा असा चौमुखी दिवा तयार करायचा आहे. 4 दिशेला 4 वाती येतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवेला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि हा दिवा तिथून उचलून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर घेऊन जायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने सुद्धा थोड्याशा जास्त अंतरावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि यमाच्या नावाने हा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला ओम यमदेवाय नमः हा जप करायचा आहे आणि जप करत असताना सुद्धा तुमचं तोंड हे दक्षिणेकडेच असायला हवं. आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर ना कमीत कमी तो रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील एवढं भरपूर असं तेल घाला. म्हणून दिवा बनतानाच मोठा दिवा तुम्ही बनवा
आणि नाही रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहिला, अगदी 15-20 मिनिटं जरी उरला तरी सुद्धा चालेल, परंतु असं यमदीपदान जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये उद्या केलंच गेलं पाहिजे, कारण उद्याच्या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पुराणिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे, स्वतः यमराज म्हणाले आहेत की धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा, दिवेदान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो आणि यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा हा लावला जातो. आता हा कणकेचा दिवा असणार आहे. दुसऱ्या दिवशी तो उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.